नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 80 बडवानीचं सिद्धेश्वर मंदिर आणि बीजासनपासून शूलपाणीच्या झाडीचा प्रारंभ. आता राजघाट सोडून मैयाकडे चक्क पाठ करून सरळ 4 किलोमीटर जायचं होतं, कारण इथून पुढे नर्मदा मातेच्या काठावर मनुष्यवस्ती जवळपास शून्य आहे. त्यामुळे परिक्रमावासींची सेवा फारशी होत नाही. शिवाय सरदार सरोवर धरणाचं हे सर्व धारणा क्षेत्र असल्यामुळं प्रचंड प्रमाणात पाणी आडवं तिडवं घुसलेलं आहे. सर्व डोंगराळ परिसर आहे आणि पायवाटा जवळपास नाहीतच. त्यामुळे नाईलाजाने मार्ग सोडावा लागला. वाटेमध्ये प्रचंड वीडभट्ट्या होत्या. एका वीडभट्टीमध्ये जाऊन त्यांची सर्व प्रक्रिया समजून घेतली. इथे ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत आहे की लोक आपल्या घरासाठी लागणाऱ्या विटा स्वतः भाजतात. त्यासाठी लागणारी माती आणणे, ती गाळणे, चाळणे, कालवणे, मळणे, घडवणे, विटा थापणे, त्या रचणे, खणखणीत भाजणे, भट्टी लावणे इत्यादी सर्व कामे घरातील सर्व लोक वाटून घेऊन करतात. यातली उष्णता किती ठेवायची आणि दगडी कोळसा आणि अन्य जळणाचं प्रमाण किती पाहिजे याचं ज्ञान ज्याला आहे त्याच्याच विटा उत्तम होतात. समर्थ रामदास स्वामी यांनी वीट प्रकरण नावाचे एक अतिशय सुंदर प्रकरण लिहिलं आहे. त्यात त्यांनी वीट भट्टी टाकण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठला असावा, हत्यारं कुठली असावी, त्याची सोय कशी लावावी, कामगार कसे पाहून ठेवावेत, त्यांना किती काम द्यावे, किती सुट्टी द्यावी, विटेचा दर्जा कसा तपासावा, खणखणीत वीट कशी भाजावी वगैरे सगळ्या गोष्टी विस्तारपूर्वक दिलेल्या आहेत. गंमत म्हणजे बालकामगार ठेवू नयेत हे देखील त्यांनी सांगितले. हे प्रकरण ज्याने विस्तारपूर्वक अभ्यासले आहे त्याला या वीटभट्टीमध्ये आल्यावर नवीन काही पाहतो असं वाटतच नाही. समर्थ नक्की अशा एखाद्या वीटभट्टीमध्ये सर्व काही शिकले असतील आणि मग त्यांनी स्वभावानुसार ते सगळं लिखित स्वरूपात नोंदवून ठेवलं. तुकाराम सुरवसे देखील मागून चालत येत माझ्यासोबत चालू लागले. इथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर एका मंगल कार्यालयामध्ये आम्हाला भेटलेल्या बसमधल्या परिक्रमावासींचा भोजनप्रसाद चालू होता. इथून पुढे जावे असा विचार करत असतानाच आतल्या लोकांनी आम्हाला पाहिले आणि आवाज दिला. कार्यालयामध्ये जाऊन सर्वांसोबत भोजनप्रसाद घेतला. या सर्वांचा परिक्रमेचा पहिलाच दिवस असल्यामुळे सर्वजण मोठ्या उत्कंठेने मला परिक्रमेविषयी माहिती विचारत होते. मी देखील त्यांना जमेल तितकी माहिती पुरवत होतो. भोजनप्रसाद झाल्यावर पुन्हा एकदा सर्वांनी माझ्यावर नमस्काराचा आणि दक्षिणेचा हल्ला केला. प्रचंड सेल्फी काढले गेले. आयुष्यात पहिल्यांदाच मला सेलिब्रिटी झाल्यासारखे भासत होते. परंतु मी स्वतःला समजून सांगत होतो, तू चालक आहेस, ती मालक आहे. ती एक आहे तोवर तुला मूल्य आहे, ती नसली की तुझे मूल्य शून्य आहे. पुन्हा एकदा भरपूर दक्षिणा जमा झाली. ती सर्व शूलपाणीच्या झाडीतच संपवण्याचा संकल्प मनोमन करून पाऊल उचलले. थोडेसे अंतर चालल्यावर दाट वस्तीचे शहर लागले. या रस्त्यावरच सिद्धेश्वराचे मंदिर आणि परिक्रमावासी आश्रम होता. हे शहर संपले की तुम्हाला शूलपाणीच्या झाडीच्या दिशेने मार्गस्थ होता येते. साधारण शूलपाणेश्वराची झाडी म्हणजे काय आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून एक नकाशा सोबत जोडतोय. आपण बघू शकता या नकाशामध्ये खालील गोष्टी बारकाईने तुम्ही पहा. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात बडवानी शहर दिसते. त्याच्यावरून निळसर रंगाची जी रेष वाहते ती नर्मदा मैया. इथून तोरणमाळ अभयारण्य चालू होतं. हे सगळे डोंगर आहेत. तोरणमाळ वनाच्या उजवीकडे जी पांढरी रेषा दिसते ती आपल्या महाराष्ट्राची सीमारेषा आहे. डावीकडे शूलपाणेश्वराचं अभयारण्य, त्याच्यामधून जी पांढरी रेखा जाते तो देखील महाराष्ट्र आहे. या दोन उभ्या रेखा आणि वरती आडवी नर्मदा माता ही महाराष्ट्राची सीमा आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये भारताचं डोकं जम्मू काश्मीर जसं दिसतं तसं महाराष्ट्राचं जे डोकं दिसतं ना तोच हा प्रदेश. खाली शहादा गाव दिसतंय, ते धुळे आणि नंदुरबारच्या सीमेवर आहे. वरचा चौकोन म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि खाली धुळे जिल्हा आहे. डावीकडे सरदार वल्लभभाई पटेलांची स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसते. तिथेच सरदार सरोवर धरणाची भिंत आहे. या संपूर्ण भागामध्ये अतिशय खोल दरीमध्ये नर्मदा मातेचा प्रचंड असा जलसाठा साठलेला आहे. नकाशाच्या खालच्या बाजूला दिसणारा जो पाणीसाठा आहे तो तापी नदीचा आहे. आपण हा नकाशा झूम करून बघू शकता. हे बघा, ही जी सरदार वल्लभभाई पटेलांची मूर्ती आहे तिथंच धरण आहे. नर्मदा नदी आपण बघतोय. पांढरा रंग दिसतोय ती महाराष्ट्राची सीमारेखा आहे. आणि हे आहे बडवानी शहर. वरती लिहिले बरवाणी. तिथून आपण निघालोय. महाराष्ट्राच्या डोक्यावर जणू नर्मदा मातेने आशीर्वादाचा हातच ठेवलेला आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकृत महाराष्ट्र गीत म्हणून ज्या गीताची नुकतीच निवड केली त्यात नद्यांचं वर्णन करणाऱ्या ओळीमध्ये त्यामुळेच पहिलंच नाव नर्मदा मातेचं येतं. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. यातली रेवा म्हणजे आपली नर्मदा मैया. जरी नर्मदा थेट संपर्कात नसली तरी देखील तापीच्या किनाऱ्यावरील संस्कृती आणि नर्मदा किनारची संस्कृती एकसारखीच आहे. नर्मदेच्या खालून तिला समांतर होणारी तापी एकेकाळी नर्मदा नदीमध्ये मिसळत होती असं भूगोलतज्ञ मानतात. नदीमध्ये मिसळत होती, परंतु काही भूपृष्ठीय हालचालीमुळं या नद्यांचे प्रवाह विलग झाले अशी देखील मान्यता आहे. परंतु तरी देखील या भारतातल्या 2 सगळ्यात जुन्या नद्या आहेत हे मात्र सगळ्यांना मान्य आहे.
त्यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर या भागातील संस्कृती नर्मदा खंडातल्या संस्कृतीच्या जवळपास जाणारी आहे. सिद्धेश्वराचं मंदिर अतिशय प्रशस्त होतं. एका बाजूला पत्राची शेड टाकून तिथं परिक्रमावासी उतरतील अशी सोय केली होती. मी पोचण्यापूर्वी बरेच परिक्रमावासी त्या शेडमध्ये येऊन थांबले होते. सायकलवरून परिक्रमा करणारे काही लोक आले होते. विशाल प्रकाश जवंजाळ नावाचा एक तेजस्वी तरुण मुलगा देखील आमच्या आधीच तिथे येऊन थांबला होता. बडवानी शहरातले नोकरदार आणि व्यापारी लोक तिथे येऊन अतिशय प्रेमाने आस्थेने प्रत्येक परिक्रमावासीची चौकशी करत अत्युत्कृष्ट अशी सेवा देत होते. प्रत्येक परिक्रमावासीला तुम्हाला काय हवे काय नको हे वेळोवेळी विचारले जात होते. परिसरामध्ये अनेक मंदिरं होती. या सर्वांचे दर्शन करून विश्रांती घेण्यासाठी येऊन बसलो. आता प्रचंड उकाडा जाणवू लागला होता, त्यामुळे उघडाच बसलो होतो. इतक्यात सायकलवरचे परिक्रमावासी निघाले आणि जाता जाता त्यांनी आमच्यासोबत एक फोटो काढला. मी त्यांना मित्राचा क्रमांक देऊन तिथे पाठवण्याची विनंती केली. या कट्ट्यावर जे बसले ते सायकलवरचे परिक्रमावासी आहेत. नव्या गौऱ्या हरकुलीस सायकल घेऊन परिक्रमासाठी हे सगळे निघाले होते. प्रस्तुत परिक्रमावासी त्याची झोळी तुकारामबाबा सुरवसे यांच्यासोबत मध्य प्रदेशमधला परिक्रमावासी, याला आम्ही दुखेराम म्हणायचो. या लाल पायऱ्या चढून गेल्या की आपल्याला मंदिरामध्ये जाता येतं, अशी रचना आहे. अजून एक फोटो. मागे असलेल्या गोदामामध्ये परिक्रमावासींना देण्यासाठी नवीन नवीन वस्तू आणून ठेवलेल्या असतात. तसेच फोमच्या गाद्यांची चवड लावली होती. हे परिक्रमावासी खूप हुशार आणि विद्वान होते ज्यांनी फोटो काढला आहे. त्यांच्याशी अल्पकाळच भेट झाली तरी देखील आमची चांगली गट्टी जमली होती. जाताना मी पूजन करत बसलो आहे हे तुमच्या लक्षात येईल. माझ्या पूजा साहित्याचा पिवळा डबा समोर ठेवलेला आहे बघा. हे आहे सिद्धेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. इथं स्पष्टपणे लिहिले की बसमधल्या परिक्रमावासींची सेवा इथं केली जात नाही. फक्त आणि फक्त पैदल परिक्रमावासींसाठीच आश्रम आहे. याचं कारण स्वाभाविक आहे. ओंकारेश्वरमधून परिक्रमेला निघालेली प्रत्येक बस याच मार्गे जाते. एका बसमध्ये किमान 40 ते 60 लोक असतातच. अचानक 2-3 बस आल्या तर इतक्या लोकांना सामावून घेण्याची या मंदिराची क्षमताच नाही. हे हनुमान मंदिर, उजवीकडे 2 पांढरे खांब आहेत ना, तिथे आतमध्ये आम्ही मुक्काम केला होता. हे सिद्धेश्वर मंदिराचं मोठं सभागृह. हे सिद्धेश्वर महाराज. सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. हे हनुमानजीचं मंदिर. हे सिद्धेश्वर हनुमानजी. परिक्रमावासींच्या मुक्कामाची शेड आपण बघताय. अशा रीतीनं परिक्रमावासी इथे उतरतात. मंदिरामध्ये मजेशीर पद्धतीनं वाचवलेलं एक झाड आपण बघतो. स्लॅब करता झाड वाचवल्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या आश्रमाचा माझ्या वहीमध्ये घेतलेला शिक्का आपण बघू शकताय. यात आश्रमाचे फोन क्रमांक आहेत. इथं भेटलेल्या विशाल प्रकाश जवंजाळ या तरुणाशी माझा विशेष स्नेह जुळला. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीच्या सरस्वतीनगरमध्ये राहणारा हा तरुण अतिशय हुशार, विद्वान, नम्र आणि ध्येयवेडा होता. नीटनेटका स्वच्छ राहणारा विशाल आपले मन देखील तितकेच नीटनेटके आणि स्वच्छ राहील याची परिपूर्ण काळजी घेत असे. या परिसरातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये माझ्या एका मित्रामुळे माझं फिरणं झालं आहे. धोत्रा बणगोजी नावाच्या गावामध्ये राहणारा किशोर बांधुर्गे हा माथाडी कामगार नेता माझा खूप चांगला मित्र. हे गाव चिखलीच्या शेजारीच आहे. विशालचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. तसेच त्याचं बोलणं चालणं सगळं पद्धतशीर होतं. हे विशाल जवंजाळकडून मिळालेले काही फोटो आहेत परिक्रमेतले. त्याच्या परिक्रमेची समाप्ती करताना विशाल आपल्याला दिसतोय. याने सोबत मोबाईल ठेवला होता परंतु तो वापरत नव्हता. त्यामुळं सोबतचा मोबाईल न वापरता मौनामध्ये परिक्रमा करणारा एक आदर्श परिक्रमावासी म्हणजे विशाल जवंजाळ. विशालने अत्यंत कमी वेळामध्ये अतिशय आदर्श पद्धतीनं नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. केवळ साधू संतांशी संवाद साधणे आणि बाकी जगाशी मौन राहणे हा त्याचा नियम मला फारच आवडला. म्हणजे साधू संत बोलले तरच हा बोलायचा, एरवी मौन. नर्मदा परिक्रमेला मला जे अनेक मित्र दिले त्यातलं विशालचं स्थान अतिशय आढळ आहे, अगदी या वडासारखंच. सध्या विशाल अरुणाचल प्रदेश सरकारच्या एका प्रकल्पासाठी तिथे राहून काम करतोय. परंतु परिक्रमेला जेव्हा तो आला तेव्हा वकिलीचं शिक्षण नुकतंच आटोपलं होतं. यानं देखील माझ्याप्रमाणेच कुठलंही नियोजन न करता अचानक परिक्रमा उचलली होती. माझ्या गाठीशी आता बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे मी त्याला समोर बसवून परिक्रमा किती दिवसामध्ये पूर्ण करता येईल याचा अंदाज बांधून दिला. नवीन चालताना सुरुवातीला काही दिवस कमी चालण्याची प्रवृत्ती असते. तसे जर याने चुकून माकून केलं असतं तर परिक्रमा पूर्ण होण्यापूर्वीच चातुर्मास लागला असता. आम्ही अक्षरशः कागद पेन घेऊन बसलो
आणि दररोज किती किलोमीटर चालल्यावर याची परिक्रमा पूर्ण होऊ शकते याचा गणिती अंदाज काढला. एकही दिवस कुठेही मुक्काम वाढवायचा नाही अशी अट त्याला मी सांगितली, तरच ध्येय गाठणे शक्य होते. अक्षरशः अटीतटीच्या वेळी याची परिक्रमा सुरू झाली होती. तुकाराम सुरवसे वगैरे मंडळी चातुर्मास करणार होती, त्यामुळे त्यांचा प्रश्न नव्हता. परंतु विशालला मात्र फार गतीने चालणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठी लागेल ते करण्याची तयारी असल्याचे विशालने सांगितले. त्याने देखील सोबत फोन आणलेला नव्हता, म्हणजे फोन सोबत होता परंतु तो बंद करून ठेवला होता. त्याने खरोखरी शूलपाणीच्या झाडीनंतर वेगवान वाटचाल केली आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात 30 मार्चला बरोबर त्याने समुद्र पार केला. पलीकडच्या तटावर गेल्यावर त्याने दिवसभराचे मौन धारण केले. फक्त रात्री अंधार पडल्यावर किंवा साधू संतांनी विचारल्यावरच तो बोलायचा. बाकी 100% मौन. हा नियम पाळल्यामुळे त्याची परिक्रमा अतिशय सुंदर रीतीनं वेळेत पूर्ण झाली. चातुर्मास लागण्याच्या आदल्या दिवशी याची परिक्रमा संपली. याने देखील सुमारे 20 किलो वजन कमी केले. आताच्या काळामध्ये आदर्श तरुण कसा असावा तर विशाल जवंजाळसारखा असावा. गंमत म्हणजे त्याच्या मौनाचे समापन झाले आणि त्याला त्याचा परममित्र राम सातपुते याचा पहिला फोन आला. राम सातपुते याला विशाल म्हणाला की तू माझ्या मौनाचे सारे मित्र मिळवलेस, पुण्य मिळवलेस मित्रा. गंमत बघा, 2024च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांनी सोलापूर मतदारसंघातनं खासदारकीसाठी याच राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभं केले. तर असा आमचा हा विशाल. मी त्याला गमतीनं काय म्हणतो की मी तुझ्याशी प्रचंड गप्पा मारल्यामुळेच तू उत्तर तटावर गेल्यावर मौन धारण केलेस. न जाणो पुन्हा माझ्यासारखा एखादा गप्पाळतास भेटायचा. परंतु त्याच्या आणि माझ्या गप्पा अतिशय सकारात्मक विषयांवरतीच व्हायच्या. आजही होतात. आम्ही सर्वांनी मिळून नंतर मंदिरातली आरती वगैरे एकत्रपणे केली. इथे अथर्व योगी नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. त्याच्याशी चांगली गट्टी जमली. पुजाऱ्यांचा मुलगा होता. मंदिरातील सर्व कामामध्ये सगळ्यांना मदत करत होता. प्रत्येक गोष्ट पुढाकार घेऊन स्वतः करत असे. इथे सुदाम कुलकर्णी नावाचे एक मराठी काका भेटले. त्यांनी सुंदर अशी गावांची यादी आणि शिवमहिम्याचे पुस्तक मला भेट दिले. हे काका दररोज येऊन गेली अनेक वर्ष सर्व परिक्रमावासींना गावांची यादी पुरवत आहेत. ओंकारेश्वरपासून तसे स्थान अगदी जवळ असल्यामुळं या यादीचा उपयोग बहुतेक परिक्रमावासींना संपूर्ण परिक्रमेच्या दरम्यान होत असतो. हे सगळं कार्य ते स्वखर्चानं करतात. त्यांनी दिलेली काही पत्रकं जी मला होती माझ्याकडे ती खालीलप्रमाणे. याच्यामध्ये धर्मराष्ट्रक आहे. सुदाम कुलकर्णींचा नंबर देखील आहे. आपल्या कोणाला त्यांना संपर्क करायचा असेल तर आपण करू शकता. शूलपाणीच्या झाडीतला रस्ता आणि तिथं मदत करणाऱ्या लोकांचे फोन क्रमांक. अतिशय महत्त्वाचा असा हा कागदाचा स्क्रीनशॉट आपण घेऊन ठेवा. काकांची थोड्या वेळ गप्पा मारून विश्रांती घेण्याकरता जागेवर गेलो. इथे एक स्वयंघोषित डॉक्टर परिक्रमावासी उगाच सगळ्यांचे पाय तपासत फिरत होता. माझे तळपाय मुळात कडक आहेत. मी मध्यंतरी 2-2.5 वर्ष चप्पल सोडलेली होती. त्या काळात तळपायाची त्वचा राठ आणि जाड झाली, ती पुन्हा पातळ झालीच नाही. त्यामुळे काटेबिटे मोडण्याचे प्रकार फार कमी. परंतु यांनी माझा पाय तपासून पायात एक काटा आहे असं जाहीर केलं. मला जरा देखील दुखत नव्हतं किंवा वेदनासुद्धा नव्हती. परंतु यांनी ब्लेडने काटा काढायचे निमित्त करत माझ्या पायाची भरपूर कातडी कापून काढली आणि पायातून भळाभळा रक्त वाहू लागले. मग यांची पळताबळी थोडी झाली. अखेर मी देवळात जाऊन चिमुटभर हळद जखमेमध्ये कोंबली. आता संपूर्ण झाडीमध्ये ही जखम त्रास देणार होती. इतक्यात स्थानिक सेवेकरी आले आणि त्यांनी मला विचारले की पायात काय घालतोय. मी साधी चप्पल घालतोय हे पाहिल्यावर ते मला आतल्या खोलीत घेऊन गेले आणि कपाट उघडले. तिथे विविध आकाराचे विविध प्रकारचे बूट, चप्पल, सँडल वगैरे होते. पायाला आरामदायक ठरतील असा एक बूट त्यांनी मला त्यांच्या मंडळातर्फे दिला. अशा रीतीने परिक्रमेतला 8वा पादत्राण मला बडवानीमध्ये 70-71व्या मुक्कामी मिळालं. चप्पल देखील चांगलीच होती. मग ती मी मागे ठेवणार होतो, परंतु यांनी मला सांगितले की सोबत घेऊन जा आणि शूलपाणीच्या झाडीमध्ये कोणाला तरी देऊन टाक. ही कल्पना मला आवडली आणि मी चप्पल धुवून स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवली. विशालच्या फोनवरून एक फोटो मित्राला पाठवला. त्याबरोबर त्याचा फोन आला. इथे मी माझे मित्र बाळासाहेब वाल्लेकर आणि घनश्याम ढाणे यांच्याशी फोनवर बोलून घेतले. विशेषतः रावेरखेडी इथे मला शामराव ढाणेची खूप आठवण झाली, कारण बाजीराव हा त्यांचा आवडीचा विषय होता. शिवछत्रपती आग्र्यावरून सुटून कसे आले असतील याचा अभ्यास करण्याकरता आग्रा ते राजगड पायी चाललेला हा मनुष्य. दिवंगत थोर इतिहासकार निनादराव बेडेकर यांचा जणू हा मानसपुत्र आहे. यांना मला भेटायला येण्याची इच्छा होती. आता इथून पुढे मी शूलपाणीच्या झाडीमध्ये शिरणार असल्यामुळे रेंज वगैरे मिळण्याचा प्रश्नच नव्हता. बरं, हे अंतर पार करायला किती दिवस लागतील याचे नेमके उत्तर कोणीच देऊ शकत नव्हतं. कुणी सांगायचे 10 दिवस लागतात, कोणाला 15 दिवस लागले, तर कुणी 4 दिवसात पार होते असे देखील सांगितले. त्यामुळे नक्की किती दिवस लागतील याचा काही अंदाज मला येत नव्हता. शिवाय इथे देखील चालण्याचे अनेक मार्ग आहेत. 90% परिक्रमावासी सडक मार्गाने महाराष्ट्रातल्या प्रकाशा, शहादा वगैरे बाजूने जातात. हे अंतर खूप लांब पडते आणि इथे झाडी लागतच नाही. विषय निघाला आहे
म्हणून एक संकल्पना स्पष्ट करून घेतो. शूलपाणेश्वराची झाडी असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर घनदाट अरण्य येत असेल, परंतु वास्तवात असे काही नसून प्रत्यक्ष बघायला गेलं तर इथल्या डोंगरांवर एक देखील झाड आढळत नाही. उघडे बोडके डोंगर माथे आणि दूरवर पसरलेली त्यांची रांग याखेरीज इकडे काहीही दिसत नाही. मी असे ऐकले की पूर्वी इथे खूप घनदाट झाडी होती, परंतु माणसाच्या हव्यासापोटी ती सर्व नष्ट झाली. आता हे एक वैराण वाळवंट आहे. वाळवंट असल्यासारखंच आहे. मध्ये कुठेही पाणी प्यायला मिळत नाही. गाव म्हणजे 3-4 घरं असतात, ती देखील कित्येक किलोमीटर लांब असतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पुरेशी तयारी करूनच प्रवेश करावा लागतो. परंतु तरी देखील पूर्वी इथं आदिवासी मामा लोक नर्मदा मातेच्या आदेशाने जी लुटालूट करायची ती आता थांबलेली आहे. उलट या सर्व लुटारूंचा म्होरक्या असलेला मनुष्य आता इथं परिक्रमावासींना अन्नक्षेत्र आणि निवासाची सेवा देतो. या मार्गाची माहिती अनेक पुस्तकामध्ये विविध प्रकारे दिलेली आहे. माझ्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया. इथं असं स्पष्ट लिहिलेलं असतं की अब यहाँ से आगे शूलपाणी की झाड़ी का प्रदेश है जो 120 किलोमीटर तक फैला हुआ है. सरदार सरोवर डैम के कारण पूरा विस्तार डूब जाएगा. अभी राजघाट से भी आगे पानी गया है. जंगल का मार्ग बड़ा विकट है और पानी भर जाने से बड़ा बार बार लंबा चक्कर काटना पड़ता है तथा कठिन चढ़ाई उतराई भी है. नर्मदा स्नान क्वचित हो सकता है. सरोवर में कीचड़ होने के कारण स्नान के लिए पानी ले जाना नहीं होता. आजकल परिक्रमा से 2-3 मार्गों का प्रयोग करते हैं जो यहाँ बताया जाता है. सडक मार्ग से जाना सबसे अच्छा है असं या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. त्यामुळे बहुतेक पुस्तकामध्ये झाडीच्या मार्गाने जाऊ नका असं सुचवलं जातं. परंतु जर सावकाश गतीनं नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चाललं तर झाडीसारखा सोपा आणि सुकर मार्ग नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सडक मार्गाने जाताना खूप लांबचा वळसा मारावा लागतो. अंतरही वाढतं. मनुष्य थकून जातो कारण मैया दिसत नाही. आता इथून पुढे जाण्याचे 4 मार्ग आहेत हे लक्षात घ्यावे. धरणाची जी भिंत आहे तिथून पुढचं गाव गोरा कॉलनी म्हणून आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे असं गृहीतक ध्यानात ठेवून हे 4 मार्ग आखले आहेत. पैकी पहिला मार्ग अशक्यप्राय किंबहुना हा मार्ग नाहीच आहे. राजघाटवरून बडवानीकडे न येता मैयाच्या किनाऱ्याने सरळ चालत राहायचं. इथे तुम्हाला कुठेही वाटेत काहीही मिळत नाही असं सांगण्यात येतं. इथं पूर्वी जी गावे होती ती आता उठली आहेत, पुनर्वसित झाली आहेत. नर्मदेच्या मूळ काठावरील अनेक तीर्थक्षेत्र, मंदिरं, गावं सर्व जलमग्न झालेली आहेत. आपण चालतो ते प्रत्यक्षात डोंगर माथ्यावरून चालतो आणि उजव्या बाजूची दरी म्हणजे सरदार सरोवर धरणाचा साठा आहे. या मार्गाने गेलेला एकच मनुष्य मला भेटला आणि त्याने मला सांगितले की पुन्हा 1,00,000 रुपये दिले तरी मी त्या मार्गाने जाणार नाही, इतका तो भयंकर आहे. वाटेमध्ये 3 ते 4 वेळा त्याचा प्राण जाता जाता मैयाने वाचवले. अतीव धाडसाची आवड असून देखील मी सुद्धा या मार्गाने गेलो नाही. अर्थात सिद्धेश्वर मंदिरात पाहायला झालेली मानवनिर्मित जखम हे एक महत्त्वाचे कारण होते. परंतु नर्मदा मातेच्या कृपेने ही जखम 1-2 दिवसात बरीसुद्धा झाली. त्यामुळे हा मार्ग स्वीकार्य नाही. कारण नागा साधू देखील या मार्गाने जात नाहीत. मुळात हा मार्गच नाही. इथून आपण चालणे म्हणजे नर्मदा मातेच्या डोक्याला त्रास देणे. इथे वन्यश्वापदांचं भय आणि तुमचा तोल गेल्यास पकडण्यासाठी एक झाडसुद्धा नाही. पायाखालचा डोंगर अत्यंत निसरडा आणि मुरबाड आहे. त्यामुळे आपण त्याला मार्ग क्रमांक 0 म्हणू. आता पहिला मार्ग खालीलप्रमाणे. त्याच्यामध्ये सगळी गावं लागतात. बडवानी, बावनगजा, पाटी, बोरटका, आंबापाडा, राणीपुरा, काकर्डा, उत्तर मांडवी, दळगाव, कुंडल, काठीगाव, मुलगी, वडफळी, डुमखल, कणजी, मातासर, गोरा कॉलनी हा एक मार्ग आहे. शूलपाणीच्या झाडीतनं जाणारे जे 10% परिक्रमास आहेत त्यातले 7-8% या मार्गाने जातात. दुसरा मार्ग म्हणजे सगळ्यांचा लाडका सडक मार्ग हा खालीलप्रमाणे. हा मोठा आहे. बडवानी, पळसूद, डोंडवाडा, पानसेमल, रामखेड, शहादा, प्रकाशा हे महाराष्ट्रात आहेत. खापर, डेडियापाडा, कोरीवाडा, मोवी, राजपिपला, गोरा कॉलनी. 3 राज्यातनं जाणारा हा निव्वळ सडक मार्ग अतिशय लांबचा, तापदायक आणि कंटाळवाणा आहे. मी अशा एखाद्या मार्गाच्या शोधात होतो की ज्याने मैयाच्या जवळ देखील राहता येईल आणि तिचं दर्शन किंवा वेळप्रसंगी स्पर्श देखील घडेल. परंतु अतिशय धोकादायक असं काही त्या मार्गात असणार नाही. वेळप्रसंगी भोजनप्रसादी नाही मिळाली तरी चालणार होती. आठवडाभर उपाशीपोटी चालण्याची तयारी मी ठेवली होती. शूलपाणेश्वराची नक्की काय कथा आहे याची उत्कंठा तुमच्याप्रमाणेच मला देखील होती. त्यामुळे मी अगदी थोडक्यात ती कथा तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाचे पुत्र कश्यप ऋषींची पत्नी दिती, त्या दितीच्या मुलांना दैत्य असं म्हणतात. अंधक नावाचा एक तिचा पुत्र अंधकासूर असुरांचा राजा होता. त्यानं 4,000 वर्ष तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि पार्वती मातेच्या आग्रहाखातर महादेवांकडून असा वर मिळवला की याला भगवान विष्णूंशिवाय कोणीही मारू शकणार नाही. त्यानंतर त्यानं त्रैलोक्यावर विजय मिळवला आणि पुढे हा महादेवांवरच उलटला. त्यामुळे चिडलेल्या महादेवांनी त्याच्या गळ्यामध्ये शूल अर्थात भाला खोपसला. त्याचं चिकट रक्त काही केलं त्या भाल्यावरून निघेना. महादेवांनी पृथ्वीवरील सगळ्या तीर्थांवर त्याचा शूल धुवून पाहिला त्यांचा, परंतु त्या रक्ताचे चिकट डाग काही जाईनात. अखेरीस मोठ्या रागाने या भागातून त्यांनी आपल्या हाताने तो शूल पर्वतामध्ये खोपसला.
हाताला संस्कृतमध्ये पाणी म्हणतात, शूलपाणी, याचा अर्थ हातामध्ये भाला घेतलेला महादेव. इथे मात्र हा भाला 2 पर्वतामधून वाहणाऱ्या नर्मदा जलामध्ये स्वच्छ झाला आणि या तीर्थाचे नाव शूलपाणेश्वर असे पडले. आणि जिथे हा भाला खुपसला किंवा शूल खुपसला तिकडे एक कुंड तयार झालं, त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. इथं ब्रह्मदेवानं स्थापन केलेलं ब्रह्मेश्वर नावाचं शिवलिंग आहे. त्याच्या दक्षिणेला शेषशाही भगवान विष्णूंचं मंदिर आहे. इथे 108 क्षेत्रपाळने इथे निवास करतात अशी मान्यता आहे. इथून जवळच रुद्रकुंड, मार्कंडेय मुनींची गुहा, रणछोडजींचं मंदिर इत्यादी तीर्थक्षेत्र आहेत, ज्याला शूलपाणेश्वराची पंचकोशी असं मानलं जातं. जाते नव्हे, कारण जात जात असे असं म्हणलं पाहिजे, कारण आता वरती वर्णन केलेली सगळी तीर्थ ही जलमग्न झालेली आहेत. परंतु आजही नर्मदा जलामध्ये हे सगळं जागृतपणे शिल्लक आहे. महादेवाला त्रिशूलधारी मानण्याची पद्धत आहे, परंतु नर्मदा पुराणामध्ये देखील त्यांच्या हातामध्ये शूल अर्थात भाला आहे इतकाच उल्लेख आहे. असो, सकाळी स्नानपूजा वगैरे आटोपून निघालो. खरं तर राजघाट ते घोंगसा हा मैयाघाटचा मार्ग होता, पण मला कोणीच तो मार्ग सांगितला नाही. अर्थात घोंगसा इथून पुढं मात्र खरोखरच मार्ग नाही. त्यामुळे मी आपला डांबरी रस्ता पकडून शूलपाणीच्या झाडीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. अर्थात ते एका दृष्टीने बरे झाले, कारण मला वाटेमध्ये झाडीतल्या मुलांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाची गोळ्या, बिस्किटं आणि लेखनासाठी वही पेन वगैरे विकत घेता आलं. इथं अतिशय स्वस्तातल्या गोळ्या मिळतात, ज्या 50 रुपये शेकडा वगैरे असतात, परंतु त्यातली साखर अतिशय हलक्या दर्जाची असते आणि रसायनहीन प्रकारची असतात. क्वचित साखरेच्या ऐवजी सॅक्रिन देखील वापरले जाते, त्यामुळे चवसुद्धा विचित्र असते. त्यामुळे मी चांगल्या ब्रँडच्या गोळ्या विकत घेतल्या. त्याने माझ्या पाठीवरचा भार चांगलाच वाढला. मैयाने भरभरून दान दिले असल्यामुळे खर्चाची फिकीर नव्हतीच. दुकानदाराला सुचत होता की असले महागडे चॉकलेट घेण्यापेक्षा साधे घ्या, स्वस्त पडतील, परंतु मी त्याला चांगल्या दर्जाचे चॉकलेटच केवळ द्यायला सांगितले. पूर्वी सांगितल्याप्रमाणे इक्लेअर्स, रावळगाव टॉफी, मेलडी, किस्मी, मँगो बाईट, अल्पेनलिबे अशा सगळ्या गोळ्यांची पाकिटं विकत घेतली. सोबत एक मोठी वही आणि काही पेन घेतली, कारण माझी डायरी संपत आली होती. कल्याणपुरा पिछोडी मार्गे एका गायत्री आश्रमामध्ये आलो. आज एकादशीचा उपवास होता. एका फळवाल्याने सकाळीच मला 6 संत्री दिली होती. वही पेन वगैरे घेताना गूळ दाणे देखील मी घेऊन ठेवले होते. गायत्री आश्रमात दुपारी 1च्या सुमाराला मी पोचलो आणि अंगणामध्ये मला बसायला सांगण्यात आले. इथल्या म्हातारा माझ्यासाठी मोरसाळीच्या लाह्यांचा फराळ घेऊन आल्या. हा पदार्थ अतिशय चविष्ट होता. 2 मोठे पेले ताकसुद्धा इथे पाहिलो मी. हा गायत्री शक्तिपीठाकडे जाण्याचा मार्ग, हे मंदिर आपल्याला दिसतंय. सुंदर अशी पाटी आश्रमाचं प्रवेशद्वार लावले आणि छान असं मंदिर. इथे एक शिबिर चालू असल्यामुळं मांडव घातला होता, त्याच्यातच मला पडल्या पडल्या डोळा लागला. नर्मदा मातेच्या काठावरचं हे पिछोडी गाव आपण बघतोय. आणि गायत्री शक्तिपीठ पण आपल्याला दिसतंय. एवढासुद्धा मग याचा किनारा सोडायला जीवावरती यायचं. इथपर्यंत येताना वाटेत देखील एका नर्मदा भक्ताने मला 2 पेले मही अर्थात ताक पाजलं होतं. याने याच्या शेतामध्ये 5-6 ताडाची झाडं लावली होती, त्याची माहिती मी त्याला दिली होती. गायत्री आश्रमामध्ये एक ॲक्युपंक्चरचं शिबिर आणि त्यानिमित्ताने प्रवचन चाललं होतं. ते ऐकत बसल्या मला डोळा लागला. थेट 3:30 वाजता जागली. तोपर्यंत इथं बरीच भक्तमंडळी जमली होती. इथल्या माता मला राहण्यासाठी आग्रह करू लागल्या, परंतु पुढे जायचं ठरवले. इथे एक BA पास झालेला परंतु सरकारी डॉक्टर आहे म्हणून सांगणारा ॲक्युपंक्चर करणारा डॉक्टर आला होता. त्याला त्याच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्याच लोकांना परिक्रमेचा अर्थ माझ्यापर्यंत मी समजावून सांगितला आणि त्यांच्या काही शंकांना उत्तर देऊन पुढे निघालो. योगायोगाने गुगल नकाशावर या आश्रमाचे फोटो शोधताना याच शिबिराचा फोटो आणि त्या डॉक्टरचा फोटो देखील मला सापडला. मी इथं 15 मार्च 22 रोजी होतो आणि शिबिर 14 मार्चला चालू झालं होतं. हेच ते शिबिर आणि हाच तो डॉक्टर BA पास. भवती नावाचं गाव ओलांडून बिजासन या गावामध्ये आलो. या सगळ्या गावांची नावं आता आपण लक्षात ठेवावीत, कारण ही सगळी आता 100% वनवासी किंवा आदिवासी बांधवांची वस्ती असलेली गावं आहेत. या गावामध्ये अतिशय मोठी होळी असते. या संपूर्ण परिसरामध्ये होळीचा सण हा वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. इथे याला भगुराई किंवा भंगुरी असं म्हणतात. या गावामध्ये दिल्लीवाल्या बाबांचा आश्रम एका उंच टेकडीवर होता, परंतु तिकडे न जाता गावातच असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये थांबण्याचा निर्णय मी घेतला. गावामध्ये आदिवासी अर्थात मामा लोकांच्या सणाची जोरदार तयारी चालली होती. मोठीच जत्रा इथे भरते. त्याची लावालावी सगळीकडे सुरू होती. मोठे मोठे मांडव टाकले जात होते, दुकानं बांधली जात होती, सर्वत्र धावपळ सुरू होती. बाजार ज्या मैदानात भरतो त्या मैदानातच राधाकृष्णाचं मंदिर होतं. इथं प्रत्येक गावामध्ये कधी जत्रा असते व कधी होळी असते ते ठरलेले असते. या नियोजनानुसार बिजासन गावामध्ये उद्या अर्थात 15 मार्च रोजी होळी होती. परवा असाच म्हणजे 16 दिनांकाला सिमलेट गावामध्ये होळी होती आणि 17ला डही नावाच्या गावामध्ये उत्तर तटावर होळीचा सण साजरा होऊन बंगुराई संपणार होती. या यात्रा बघण्यासारख्या असतात. गावोगावचे आदिवासी तरुण तरुणी जमेल तितका नटापट्टा करून या यात्रेमध्ये येतात. मुलेसुद्धा कानामध्ये गळ्यामध्ये अलंकार घालतात.
टिकल्या, गंध, लाली, जे रूज किंवा लिपस्टिक वगैरे सगळं मुलंसुद्धा लावतात. रंगीबेरंगी गॉगल अडकवतात. शक्यतो सर्व मित्र आणि सगळ्या मैत्रिणी एकसारखे कपडे घालून शिवून घेतात. सणासाठी नटून थटून नाचणारे आदिवासी पुरुष आपण बघतोय, एक आदिवासी महिला आपण बघतोय. हे सर्वच अत्यंत विनोदी दिसतात. पूर्वी तर या सणाचे स्वरूप फार वेगळे आणि विचित्र होते. अजूनही काही ठिकाणी हे प्रकार चालू आहेत असे कळले. त्याचे काय असते ऐका तर मग. जत्रा सुरू झाली की तरुण तरुणींचे जथे जत्रेतून फिरू लागतात. इथे त्यांची नवीन वयात आलेल्या मुलींवर नजर असते. एखाद्या तरुणाला एखादी मुलगी जोडदार म्हणून आवडली की तो तिच्या मित्रांच्या सहाय्याने योजना बनवून तिला चक्क पळवून नेतो. सर्वांच्या समोर हा प्रकार घडतो. गावातील तरुण त्याला अडवू शकले तर तो तरुण काही कामाचा नाही हे सिद्ध होते. परंतु याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो तिला त्याच्या गावी पळवून नेतो. अशा प्रकारे मुली देखील प्रतिकार करत नाहीत. त्यानंतर मुलीच्या बापाकडून किमान 30,000 ते जास्तीत जास्त 1,00,000 रुपये उकळले जातात आणि मगच त्या मुलीची सुटका केली जाते. परंतु मुलीच्या बापाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली तर ती मुलगी कायमची त्या तरुणासोबत राहू लागते. जोपर्यंत बाप पैसे आणून देत नाही तोपर्यंत त्या मुलीवर या तरुणाचा संपूर्ण अधिकार राहतो. हा खेळ सर्वसंमतीने गेली हजारो वर्ष चालू असल्यामुळे याची पोलिसात तक्रार वगैरे अजिबात केली जात नाही. सर्वांना मान्य असलेला असा हा प्रकार आहे. परंतु अलीकडे काही वर्षापासून हा खेळ जवळपास बंद पडल्यास जमा आहे. एकंदरीत समाजाचा कस कमी झाल्याचे लक्षण आहे असे जुने जाणते आदिवासी सांगतात. त्यांच्या काळात त्यांनी कशामुळे पळून आणल्या याचे किस्से ऐकताना हसून हसून माझी पुरेहाट झाली. स्वयंवर म्हणतात ते यालाच. इथल्या मुली देखील इतक्या चपळ असतात की यांनी ठरवले की एखाद्या तरुणाच्या हातात सापडायचेच नाही तर ते अजिबात सापडू शकत नाहीत. परंतु त्यांनाच तो तरुण आवडला असेल तर मात्र ते आपली गती कमी करून त्याच्या तावडीमध्ये अलगद सापडतात. सगळाच अगम्य खेळ आहे. परंतु या प्रकारामध्ये झालेली लग्न चिरकाल टिकतात असे देखील अनुभवी लोकांनी सांगितले. हा नुसता खेळ नसून सर्व्हायवल ऑफ द फिटेस्टचा गेम आहे. या सणात सगळ्याच लोकांचा तमोगुण चरमबिंदूला पोचलेला असतो. कारण सर्वजण प्रचंड मोहाची दारू पितात आणि भरपेट चिकन मटण खातात. परंतु तरी देखील धनुष्यबाण घेऊन फिरणारे काही मामा लोक आजूबाजूला दिसतात. त्यांच्या दहशतीमुळे सर्वत्र एक प्रकारची शिस्त जाणवते. सोबत पैसे असल्यामुळे गरज पडल्यास असू द्यावे म्हणून एक औषध मला घ्यायचे होते. ते बिजासनमध्ये नसल्यामुळे मेडिकलवाला गाडीवर बडवणीला गेला आणि 2 तासामध्ये औषध घेऊन आला. मला त्याने मंदिरामध्ये औषध आणून दिले. खरं तर त्याने एवढे कष्ट घेण्याची गरज नव्हती. परंतु परिक्रमावासींचा शब्द इथले लोक पडू देत नाहीत याचं एक ज्वलंत उदाहरण मी अनुभवलं. इथे शेजारी एका मारवाड्याचं दुकान होतं. दुकानामध्ये मारवाडी नव्हते. मला आश्रमामध्ये मिळालेले बूट फारसे काही कामाचे नव्हते कारण ते साधे चालण्याचे बूट होते. सुदैवाने मी अजून ते फारसे घातलेच नव्हते. काही काळ ते घातल्यावर पायाला चावत आहेत म्हणून मी काल धुवून ठेवलेल्या चपला घालूनच इथपर्यंत आलो होतो. या मारवाड्याकडे स्पोर्ट्स शूज आहेत असे मला दिसले. खरं तर मी त्याच्याकडे गोळ्या बिस्किट कुठले आहेत ते बघायला गेलो होतो. सकाळी दुकानदाराने मला अतिशय भंगार चवीच्या पायनॅपल वगैरे 1-2 फ्लेवरच्या गोळ्या खपवल्या होत्या. त्याची पाकिटं विना मोबदला विना तक्रार मारवाडीने मला बदलून दिली. मी बुटांची चौकशी केली हे लक्षात ठेवून तिचा पती आल्यावर तिने त्याला मंदिरामध्ये पाठवले. तो मला बूट हवेत का विचारू लागला. नवे एक बूट माझ्याकडून तुम्ही घ्याच म्हणून मागे लागला. मी त्याला सांगितले की मला कालच हे नवीन बूट मिळाले. तो म्हणाला हे नवीन बूट मला द्या आणि माझ्याकडचे तुम्हाला घ्या. त्याच्या ग्राहकातर पुन्हा एकदा दुकानात गेलो. त्यांनी लावलेले दुकान उघडले. भगव्या रंगाचा नायकीचा लोगो असलेला ट्रू कॉपी बूट त्याने मला दिला आणि मला मिळालेले बूट त्याने काढून घेतले. तो म्हणाला हे बूट इकडे खूप चालतात. कोणी 100-200 रुपयाला विकत घेईल. मी त्याला सुचवले की हे बूट मला फुकट मिळाला आहे त्यामुळे तू सुद्धा विकू नकोस. एखाद्या परिक्रमावासीलाच दे. मी फार आग्रह केला तरी तो पैसे घेत नव्हता. अखेरीस कसेबसे 200 रुपये मी त्याच्या खिशामध्ये कोंबून बाहेर पडलो. बूट खूपच चांगल्या दर्जाचा होता. अशा रीतीने परिक्रमेतला 9वं पादत्राण माझ्या चरणापाशी विसावलं. रात्री मंदिरामध्ये शांत झोप लागली. उद्या पहाटे उठून मला मोठं अंतर कापायचं होतं. आपण बघू शकताय हेच ते राधाकृष्ण मंदिर बिजासन गावातलं आणि मंदिरामध्ये उजव्या बाजूला मी आसन लावलं होतं. राधाकृष्णाच्या मूर्तींचा विग्रह या मूर्ती. या भागातले लोक असे रंगीबेरंगी कपडे घालतात. शूलपाणेश्वराच्या नुसत्या नावातच झाडी आहे तुमच्या लक्षात येईल. प्रत्यक्षात सगळे डोंगर हे असे उघडे बोडके आहेत बघा. एकही झाड तुम्हाला दिसत नाही. वन्यजीवन मात्र इथलं समृद्ध आहे. इथल्या सरपंच आणि ग्रामसचिव यांचं नाव आणि क्रमांक आहेत. आपल्याला जर परिक्रमाला जायचं असेल तर संपर्क करण्यासाठी. नावं कशी असतं बघा. कन्हैया बाबू कन्नोजे आणि हा उमेद सिंग वस्कले. कृपया वरील क्रमांकांवर मदत पाठवणे केवळ चौकशी करण्याकरता हे नंबर दिलेत. आज मी पार केलेली गावं खालीलप्रमाणे होती. बडवानी खुर्द, बिलखेडा, कल्याणपूर, नांदगाव, बोम्या, पिछोडी, सिरसानी, कटोरा, नयनपुरा, सोंदल, भमाटा, आवळदा, भवती,
आंबलाली आणि बिजासन ही गावं तर नर्मदा मातेच्या काठावर होती, परंतु मार्ग मात्र गावागावातून होता. कारण पाण्याची पातळी वाढली की गावाचा निम्म्याहून अधिक भाग जलमग्न होतो. त्यामुळे या भागातले रस्ते नष्ट झालेत. आता उद्या खूप मोठा टप्पा पार करायचा होता आणि हा तोच भाग होता जिथं पूर्वी परिक्रमावासींना लुटलं जायचं. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून बिजासन गावाला मुक्कामाला राहिलेले जे परिक्रमावासी आहेत ना, त्यांच्याशी गप्पा मारायला काही लोक यायचे. आज इथं मी बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या होत्या. आता उद्या काय होतं हे पाहूया असा विचार करून नर्मदा मातेचं स्मरण करत मी पाठ टेकली. उद्या काय होणार याचा विचार करून मेंदूतून स्रवणारा ॲड्रेनलिनचे स्त्राव प्रचंड चालून थकल्यामुळं क्षणात पाजरलेल्या मेलाटोनिन अर्थात स्लीप हार्मोन पुढे तोकडे पडले आणि मी घुरू लागलो. नर्मदे हर, नर्मदे हर.